तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5वीचा इयत्ता 6वीचा पेपर पाहणार आहोत. पायाभूत चाचणीचा. आपल्याला इथे नाव, हजेरी क्रमांक, तुकडी, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, दिनांक हे सगळं टाकायचे आहे आपल्याला. तर तोंडी चाचणी आहे. आपला प्रश्न 1. खालील चित्राचे निरीक्षण करा व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. इथे आपल्याला शेतकरी शेतात बैल घेऊन काम करत आहे. चित्रातील शेतकरी काय करत आहे ते सांगा. तुम्हाला काय वाटते ते सांगा तुम्ही. चित्रातील शेतकरी शेती काम करत आहे. शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्याची मदत होते ते सांगा. बैल ही बैल-विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कोणता सण साजरा करतात सांग. बैलपोळा. तुमच्या परिसरातील पिकणाऱ्या कोणत्याही 2 पिकांची नावे सांग. गहू आणि बाजरी. प्रश्न 2. खालील निवेदन काळजीपूर्वक वाच आणि त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे सांग. महावितरण वीज बंद निवेदन. महावितरण कंपनीच्या आसेनुसार विभागात महत्त्वाचे दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 25/7/2025 रोजी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते 4 मुप हसेनगर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. PRO नंबर PZ 42/5/15. कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग. हे निवेदन कोणी दिले आहे ते सांगा. हे निवेदन कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग महावितरण कंपनीने दिले आहे. नंतर कोणत्याही पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे ते सांगा. वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार आहे ते सांगा. वीज पुरवठा 10 ते 4 वाजेपर्यंत बंद राहील. जाहिरातील हसेनगर कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगा. पुणे या जिल्ह्यात आहे. प्रश्न 3 आहे. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाच आणि उत्तराच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे दे. शिक्षण हा सर्वसाधारणपणे पाया आहे. हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण पोचले पाहिजे यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. त्यांनी अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. गोरगरिबांचे व दीनदलितांचे पाठवणुकीसाठी आपल्या वाचनकृती प्रोत्साहन दिले. कोणता ते लिहा. सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार. शिक्षण हा सर्व सुधारणा पाया आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. सयाजीराव महाराजांनी गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काय केले ते लिहा. शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. बडोदा संस्थानात प्राथमिक. आपल्याला त्याचं ते लिहायचं आहे. 4 आहे. वर्ग स्वच्छतेबाबत कोणतेही 5 सूचना तयार कर व लिही. कचरा योग्य ठिकाणी टाका. डेस्क आणि खुर्ची स्वच्छ ठेवा. भिंतीवर लिहू नका. पाण्याचा अपव्यय टाळा. स्वच्छतेच्या जबाबदारी स्वच्छते घाला. 5 आहे. खालील उत्तरे वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्ही पॉज करून उत्तरे लिहू शकता. याचे आहे. खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा. सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शविणाऱ्या 2 बाबी आता याचे आपलं उत्तर लिहायचं आहे. तुझ्या शाळेतील खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी 2 प्रश्न तयार करवली. खेळात तुमची आवड कशी निर्माण झाली? तुमच्या यशामागे कोणती प्रमुख आव्हाने होती आणि तुम्ही त्यांना कसे समोर गेलात? वरील उतारात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव. कविता राऊत. आहे. वरील उतारात उल्लेख केलेल्या कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे नाव. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा. प्रश्न 6. खालील दिलेल्या सूचनेनुसार योग्य उत्तर लिही. खालील वाक्यातील क्रियापदे लिही. जीवन मित्रांसोबत शाळेला गेला. वाक्यातील क्रियापद गेला. खालील वाक्यातील काळ लिही. राणी गावाला गेली होती. वाक्यातील काळ पूर्ण भूतकाळ. खालील वाक्यातील विशेषण लिहा. मी ताकडे गोड पेरू आहे. गोड. खालील शब्दाचे वचन कर व लिही.
आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य ते पुन्हा लिहा. गाय चारा खाते, बैल चारा खातो. खालील वाक्यात आलेली 2 विरामचिन्हांची नावे लिहा. शाबास. आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची आहे. एक उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम. प्रश्न 8 आहे. खालील शब्दाचा उपयोग कर व प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही. नायक. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महानायक होते. त्रिकोणाला 3 बाजू असतात. किल्ला. रायगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. औषध. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. आता तुम्ही हे थांबून लिहू शकता. तुझ्या मित्राला मैत्रिणीला क्रीडा स्पर्धात प्रथम क्रमांक पारितोषिक आहे. तुझे कसे लिहिशील? गणेश पार्क, घर क्रमांक 8, कैलासनगर, पुणे, पिन क्रमांक 166, दिनांक 6/8/25. प्रिय मयुरी, स्नेह नमस्कार. तू क्रीडा स्पर्धात प्रथम पारितोषिक मिळाल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला. तुझ्या यशाबद्दल तुझे खूप अभिनंदन. असे आपल्याला काही लिहू शकते. इथे आपल्याला एक कविता दिलेली आहे 5वीची. प्रश्न विचारा. पुन्हा असे का आणि तसे का? कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा. पुन्हा वटवाघळे रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? खालील कवितेत आलेले यमकाच्या कोणत्याही 2 जोड्या लिही. वाकडी तोकडी, फिरतात तरतात. कवितेत आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचे नाव लिही. कुत्रा, पेंग्विन. खालील दिलेल्या काव्यपंक्तीतील जुळणारी अधिक एक काव्यपंक्ती तयार करून लिही. रंगाचा रंगला सुरेख भोंडला, खेळाडूंचा जमला मेळा. खालील दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून 5-6 ओळीत कथा तयार कर. शीर्षक. रोहन आणि पक्षी. एकदा एक पक्षी झाडावर बसला होता, पण अचानक त्याचे पिल्लू झाडावरून खाली पडले आणि त्याला दुखापत झाली. रोहनचे लक्ष त्या पिल्लाकडे गेले आणि लगेच त्या पिल्लाची काळजी घेतली आणि त्याला सुरक्षित जागी ठेवले. काही दिवसांनी पिल्लू बरे झाले आणि तो त्याच्या आईकडे गेला. असे आपलं गोष्ट लिहू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जावा. मिळूया तुमच्या पुढच्या विभागामध्ये.